नमस्कार. BA फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा दुसरा चॅप्टर आपण इथे पाहत आहे. पहिल्या युनिटचा उद्देश पत्रिका प्रिएम्बल ज्याला असं म्हटलं जाते. तर प्रत्येक राज्यघटनेची निश्चित अशी काही उद्दिष्टे असतात, पण या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्यातील सर्वश्रेष्ठ विधी नियम या नात्याने घटना तयार केली जाते. या उद्दिष्टाच्या समग्र पण संक्षिप्त निवेदनाला उद्देश पत्रिका असं म्हणतात. प्राय उद्देश पत्रिका आपण पाहतो आहे की हे घटनेच्या सुरुवातीलाच दिलेली असते आणि याला कायदेशीर मान्यता नसलेली संक्षिप्त प्रस्तावना म्हणजे उद्देश पत्रिका असं वर्णन सुद्धा याचं करता येईल. अर्थात कायदेशीर मान्यता नाही म्हणून याचं महत्त्व कमी होत नाही. उलट आपण पाहतोय की घटनाकारांचं अंतःकरणाचं ठाव घेण्याचा गुरुस्थान म्हणून उद्देश पत्रिकाकडे पाहिले जाते. भारताच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी अनेक दिवसापर्यंत जे स्वप्न बाळगले होते ते उद्देश पत्रिकेच्या माध्यमातून त्यांना बोलकी करता आली असं आपल्याला म्हणता येईल. तर ही आमची उद्देश पत्रिका जर आपण पाहिलं तर भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही उद्देश पत्रिका राज्य घटना समितीने मंजूर केली आणि या घटनेच्या सुरुवातीलाच उद्देश पत्रिका जोडण्यात आलेली आहे. या उद्देश पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य आणि भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार उच्चार श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधी याबाबत समता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची ऐक्य व एकात्मता राखणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समिती ही तयार मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत म्हणजे घटना समितीने आमच्यासाठी तयार मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहो असं या उद्देश पत्रिकेमध्ये म्हटले आहे. आता अभ्यासाच्या दृष्टीने आपण पाहतो मुलांना की उद्देश पत्रिकेचे 3 भाग आपल्याला इथे करता येईल. पहिला भाग ज्याला की आपण इथे राज्य व्यवस्थेचे स्वरूप कसे राहील असं याला म्हणू, म्हणजे राज्य व्यवस्थेचे स्वरूप कसे राहील याबाबतचं वर्णन पहिल्या भागामध्ये केलेलं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की आमचे राज्य व्यवस्था कशी राहील तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य अशी राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा घटनाकारांचा उद्दिष्ट यामध्ये त्यांना बोलका करता आला. दुसरा भाग आपण पाहतोय की उद्देश पत्रिकेच्या जर पाहिलं अभ्यासाच्या दृष्टीने तर दुसरा भाग आपल्याला दिसून येते की राज्य व्यवस्थेचे उद्दिष्टे काय आहे. आम्हाला म्हणजे आमची राज्यव्यवस्था कोणत्या उद्दिष्टाने कार्य करेल तर हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसून येते. तर भारताच्या सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता याची शाश्वती देणे हे यामध्ये सांगितलेलं आहे. मग तिसरा भाग उद्देश पत्रिकेचा आपण पाहतोय की घटनेचे उगम स्थान कोणते आहे हे सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं वाक्य आम्ही भारतीय जनता आणि शेवटचं वाक्य की ही घटना आमच्यासाठी तयार मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे शेवटचं वाक्य मिळून काय बनलेलं आहे तर उद्देश पत्रिकेचा तिसरा भाग बनलेला आहे असं आपल्याला दिसून येते. आता सगळ्यात आधी उद्देश पत्रिकेचा पहिला भाग आपण पाहिला 3 भागामध्ये की राज्य व्यवस्थेचे स्वरूप कसे राहील. इथे तुम्हाला 4 मार्क्सचा प्रश्न विचारला जातो की राज्य व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा. तर त्यामध्ये आपण पाहतोय की भारतीय घटनाकारांनी उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचा स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. यातील प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत विचारपूर्वक तो यामध्ये टाकण्यात आलेला आहे. जसं सार्वभौम तर अनेक वर्षापर्यंत आपण गुलामगिरीमध्ये होतो आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
पण 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत भारत हा सार्वभौम नव्हता. का? कारण की भारताला आपलं आंतरिक आणि बाह्य निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार नव्हता. आजही त्याही काळामध्ये 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या काळामध्ये आपण पाहतो आहे की भारत जसं ब्रिटिश शासन म्हणत होतं त्या अनुषंगानेच कार्य करत होता. 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना लागू करण्यात आली आणि तेव्हापासून भारत कसा झाला, सार्वभौम झाला. तर इंग्लंड, अमेरिका जशी ही सार्वभौम राष्ट्रे आहे, स्वतःचं आंतरिक आणि बाह्य निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. कोणत्या राष्ट्राशी कसे संबंध ठेवायचे ते स्वतः घेऊ शकत होते. तसंच आता भारताला पूर्णपणे अधिकार आहे, स्वतःचा निर्णय घेण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे. तर सार्वभौम म्हणजे पूर्णपणे आंतरिक आणि बाह्य निर्णय आणि कोणत्या देशाशी कसे संबंध ठेवायचा आहे हे निर्णय घेण्याचा त्याला अधिकार आहे. आणि आता भारत कोणाच्याही गुलामगिरीत राहिलेला नाही, तो पूर्णपणे स्वतंत्र आहे असा या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा आपण पाहतोय तर समाजवादी म्हणजे उद्देश पत्रिकामध्ये हे जे समाजवादी हा शब्द वापरलेला आहे हे जनतेच्या हिताच्या दृष्टीने उत्पादनाचे साधन आणि देवाणघेवाणच्या व्यवहारावर समाजाचं नियंत्रण असलेली राज्य व्यवस्था. म्हणजे इथे आपण पाहतोय समाजवादीचा अर्थ असा आहे की जेही महत्वाचे उद्योगधंदे आहे, जसं आपण पाहतो वीजचा धंदा आहे, पोलादचा धंदा आहे, हे सगळे कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, राज्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणजे असं जेही उत्पादन प्राप्त होईल ते सगळ्यांना सारख्या प्रमाणात वाटून देण्यात येईल. म्हणून उत्पादनाचे साधन आणि देवाणघेवाणच्या व्यवहारावर समाजाचं नियंत्रण असलेली राज्य व्यवस्था म्हणजे समाजवाद असं राज्य आपल्या इथे निर्माण करण्याचा घटनाकारांनी मनोदय या उद्देश पत्रिकेमध्ये दाखवलेला आहे. तिसरं मग आपण पाहतोय की धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा अर्थ असा आहे की राज्य व्यवस्था ही कोणत्याही धर्माला बांधलेली नाही, कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला जाणार नाही, प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा पूर्णपणे अधिकार राहील. म्हणजे धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, राज्य कोणाच्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असं धर्मनिरपेक्ष राज्य आम्हाला निर्माण करायचं आहे. पुढचं प्रजासत्ताक मग सांगितलेलं आहे. तर प्रजासत्ताकचा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ज्या शासन व्यवस्थेमध्ये किंवा राज्य व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यातील सर्व वयस्क नागरिक शासन चालविण्यामध्ये भाग घेतात, अशा शासन व्यवस्थेला प्रजासत्ताक असं म्हणता येईल. भारतामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने आपण पाहतोय की अप्रत्यक्ष पद्धतीने जनता शासन चालवत असते. म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि त्या प्रतिनिधीद्वारे राज्यकारभार चालविले जाते. तर म्हणून प्रजासत्ताक प्रजेचं शासन आहे. म्हणजे कारण की प्रजेला काय आहे, आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे आणि या प्रतिनिधीद्वारे मग काय केलं जाते, शासन चालविले जाते. म्हणजे आपण पाहतोय की प्रजेचं शासन आहे, जनतेचं शासन आहे असं यामध्ये सांगितलंय. पुढचं मग आपण पाहतोय की गणराज्य. इथे आपण पाहतोय की गणराज्याचा अर्थ असा होतो की राज्य प्रमुख हा लोकनियुक्त राहील, असा गणराज्य या शब्दापासून अर्थ होत असतो. म्हणजे इथे आपण पाहतोय की आता जिथे लोकशाही शासन पद्धती आहे तिथे नेहमीच राज्य प्रमुख हा लोकनियुक्त राहणार नाही असं सुद्धा आहे. कारण की ब्रिटनमध्ये आपण पाहतोय की लोकशाही शासन पद्धती आहे, पण तिथे राजा कसा येतोय तर वंश परंपरेच्या तत्वानुसार निवडून येतो. तर इथे आपण भारतामध्ये आपण पाहतोय की राज्य प्रमुख हा कुठे आहे, जनतेद्वारे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. म्हणजे इथे आपण पाहतोय की ब्लँचली नावाचा लेखक असा म्हणतो आहे की ज्या राज्यातील रहिवासी एकाच वेळी प्रजा आणि स्वतंत्र नागरिक अशी दोन्ही भूमिका पार पाडत असतात, त्या राज्याची सत्ता मालकी हक्क या नात्याने कुणाच्या एकाच्याही हाती न राहता जनहितार्थ वापरली जाते, अशा राज्याला गणराज्य असं म्हटलं जाते, असं ब्लँचली नावाचा लेखकाने म्हटले आहे. आणि भारतामध्ये गणराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे पहिला आपण राज्य व्यवस्थेचे स्वरूप पाहिलेले आहे की सार्वभौम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य. दुसरं आपण पाहतोय की घटनेची किंवा राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे काय राहिली. इथे सुद्धा पुन्हा आपल्याला 4 मार्क्सचा प्रश्न विचारला जातो की घटनेची उद्दिष्टे स्पष्ट करा किंवा राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे सांगा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर आपण पाहतोय की उद्देश पत्रिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसून येते की घटनाकारांनी सांगितलेलं आहे की घटनेची उद्दिष्टे काय राहील. त्यांनी सांगितलं की भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्राप्त करून देणे, विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, दर्जा आणि संधी याबाबत समता मिळायला पाहिजे, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता राखणारी बंधुता निर्माण करणे हे घटनाकारांचं उद्दिष्ट होते. आणि हे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून उद्देश पत्रिकेमध्ये ते टाकलं. तर आपण पाहतोय की न्याय, आता उद्देश पत्रिकेमध्ये आपण पाहतोय की राज्यव्यवस्थेचे उद्दिष्टे काय राहील. तर न्याय प्राप्त करणे. भारतीय इथे आपण पाहतोय की न्याय कशाला म्हणायचं, तर व्यक्तीच्या वागणुकीचा समाजाच्या हिताशी मेळ बसविणे म्हणजे याला आपण न्याय म्हणतो. म्हणजे व्यक्तीनी अशी वागणूक ठेवायला पाहिजे की ज्यांनी समाजाचं जास्तीत जास्त कल्याण व्हायला पाहिजे. जर व्यक्ती असं वागत नसेल तर त्याला आपण अन्याय म्हणू आणि ते न्याय होणार नाही. तर व्यक्तीच्या वागणुकीचा समाजाच्या हिताशी मेळ बसविणे म्हणजे त्याला आपण न्याय म्हणू. आणि फक्त घटनाकारांना राजकीय क्षेत्रामध्येच न्याय निर्माण करायचा नव्हता, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांना न्यायाची स्थापना करायची होती. पुढचं मग आपण पाहतोय दुसरं, यामध्ये उद्देश पत्रिकेचं दुसऱ्या भागामध्ये राज्यव्यवस्थेचे जे उद्दिष्ट पाहतोय त्यामध्ये पहिला न्याय पाहला, दुसरा आपण पाहतोय स्वातंत्र्य. स्वातंत्र्याचा 2 प्रकारे अर्थ घेता येईल. काही म्हणतात आहे की व्यक्तीच्या वागणुकीवर कुठल्याही गैरवाजवी बंधनाचा अभाव असणे असा स्वातंत्र्याचा अर्थ काही लोक घेतात आहे. पण हा अभाव सूचक अर्थ झाला की बा स्वातंत्र्य म्हणजे कसेही वागणे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन न राहणे. तर व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याकरता आवश्यक ती संधी मिळेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. त्याचा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास होईल अशा प्रकारची संधी प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि म्हणून शेवटी असं म्हणता येईल की अयोग्य बंधनाचा अभाव आणि विकासाची योग्य व समान संधी या दोन्ही दृष्टीने युक्त असलेले स्वातंत्र्य म्हणजेच काय आहे, खरे स्वातंत्र्य आहे. योग्य ते बंधन असायला पाहिजे, अयोग्य बंधनाचा अभाव आणि विकासाची योग्य व समान संधी प्रत्येकाला मिळायला पाहिजे. पुढचं मग आपण पाहतोय की समता. आता समता म्हणजे काय, तर मानवनिर्मित विषमता आणि भेदाभेद नष्ट करणे असा समतेचा अर्थ घेता येईल. किंवा अशी तरतूद करायला पाहिजे की मानवाने निर्माण केलेली जे विषमता आहे ते भेदाभेद नष्ट व्हायला पाहिजे. समता म्हणजे सर्व बाबतीत सारखेपणा नाही. असा जर सारखेपणा केला तर जीवन साचेबंद होऊन जाईल आणि मग जसं विकास व्हायला पाहिजे राष्ट्राचा तो विकास होणार नाही. विविधता नष्ट करणे म्हणजे सुद्धा समता नाही. तर मानवी हक्काच्या सनदेत म्हटल्याप्रमाणे कायद्याच्या नजरेत सगळेजण समान असले पाहिजे असं निर्माण करणे म्हणजे काय आहे, समता आहे. आणि उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान राहील असं इथे सांगितलेलं आहे. मग पुढचं आपण पाहतोय की बंधुता. आता बंधुता, राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता राखणारी बंधुता निर्माण करणे हे घटनाकारांनी उद्दिष्ट टाकलेलं आहे. आणि भारतीय नागरिकांमध्ये अशी बंधुत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. हे घटनाकारांचं उद्दिष्ट होतं की त्यांच्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे किंवा आम्ही सगळे एक आहो असं घटनाकारांचं एक उद्दिष्ट होतं. आणि म्हणून सामाजिक भेदाभेद विसरून, प्रांतवाद विसरून, जातीवाद, धार्मिक संघर्ष इत्यादींनी पोखरलेल्या या देशाला असं वाटायला पाहिजे की ऐक्य व एकात्मता आमची कायम राहील आणि नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होईल असा घटनाकारांचा उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आम्ही सगळे एका आईचे लेकरे आहोत असं सगळ्यांना वाटायला पाहिजे. अशी बंधुत्वाची भावना निर्माण करणे म्हणजे काय आहे,
बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे एक उद्दिष्ट आहे. हे उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे. आता उद्देश पत्रिकाचा आपण तिसरा भाग पाहतो आहे की घटनेचे उगम स्थान काय आहे, सार्वभौम जनता. आपण पाहतोय की उद्देश पत्रिकेमध्ये सुरुवातीलाच म्हटलंय आम्ही भारतीय जनता, आणि शेवटचं वाक्य ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत असं या बाबतीत म्हटलेलं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर जेव्हा घटना समिती तयार करण्यात आली तेव्हा एक तर सगळ्यांनी त्यामध्ये मतदान केलेलं नव्हतं. का? कारण की त्यावेळेला सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचे तत्व नव्हते. काही सगळ्या लोकांना त्यावेळेला मतदानाचा अधिकार प्राप्त नव्हता. फार कमी लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होता. घटना समिती जी तयार करण्यात आली होती ती पण निवडून आलेली नव्हती. मग अशा वेळेला खरोखरच ही घटना जनतेने तयार केली का? कारण की घटना समिती जेव्हा घटना चर्चेला आली तेव्हा काही सभासदांनी म्हटलं की ही घटना तहकूब करण्यात यावी आणि पुन्हा नवीन घटना तयार करण्यात यावी असं त्या बाबतीत म्हटलं गेलं. आणि कारण की घटना तयार झाल्यानंतर त्याच्यावर मत पण जनतेचं घेण्यात आलेलं नव्हतं. पण मग जर असं म्हटलं असतं की बा थांबवून द्यावं आणि पुन्हा नवीन निवडणूक घ्यावी आणि नवीन घटना समिती तयार करावी तर त्यामध्ये फार वेळ निघून गेला असता. आणि म्हणून एका सभासदांनी असा विचार मांडला की बा ही घटना समिती तहकूब करण्यात यावी आणि पुन्हा नवीन निवडण्यात यावी, पण त्यामध्ये फार वेळ निघून गेला असता म्हणून बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केला. पण म्हणजे इथे आपण पाहतोय की घटना समिती ही प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार तयार करण्यात आलेली नव्हती. घटना तयार झाल्यानंतर ते जननिर्णयाकरता सुद्धा ठेवण्यात आलेली नव्हती. मग ही घटना समिती कशी, आम्ही भारतीय जनता आपण म्हणतोय आणि ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत अर्पण करीत असं सुद्धा म्हणतोय. याचं कारण असं की प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली झाली. निवडणुकीमध्ये लोकांनी असा प्रचार केला की बा निवडणुकीनंतर जर आमच्या हातात तुम्ही सत्ता दिली तर ही राज्यघटना रद्द करू आणि पुन्हा नवीन राज्यघटना तयार करू असं निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी दिलं आणि प्रचार करायला सुरुवात केली. पण असं प्रचार ज्या ज्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांना सगळ्यांना अपयश प्राप्त झालं. या विरुद्ध एकीकडे म्हणजे असं ज्यांनी म्हटलं त्यांना अपयश प्राप्त झालं, तर ज्यांनी घटनेच्या चाकोरीत राहून निवडणूक लढविली असे सर्व व्यक्ती काय झालं की निवडून आले. आणि म्हणून आपण पाहतो आहे म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांना प्रचंड बहुमत प्राप्त झालं. भारतीय मतदारांनी त्यांना बहुमतांचा कौल दिला. आणि मग यावरनं आपल्याला दिसून येते की ही घटना समिती काय आहे, प्रातिनिधिक होती आणि या संविधानाला जनतेचा पाठिंबा प्राप्त होता. त्यानंतर म्हणजे 1952 नंतर आजपर्यंत कोणीही असं म्हटलं नाही की ही घटना आपल्याला रद्द बदल करायची आहे आणि नवीन घटना तयार करायची आहे. आजपर्यंत कोणीही असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ही घटना आम्ही भारतीय जनतांनी आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. या उद्देश पत्रिकेचं महत्व आपण पाहूया की आपण 3 भाग पाहिले उद्देश पत्रिकेचं. आता उद्देश पत्रिकेचं महत्व काय आहे किंवा असामान्यत्व काय आहे हा प्रश्न सुद्धा आपल्याला 4 मार्क्सचा विचारला जातो. तर सगळ्यात पहिलं महत्व तर हे आहे की संविधानाचा आशय समजून घेण्यासाठी ही एक उत्कृष्ट मोजपट्टी प्राप्त झालेली आहे. उद्देश पत्रिका हे संविधानाचा आत्मा आहे आणि भारतीय लोकशाही राज्य व्यवस्थेची ती सनद आहे. भारतीय संविधानाचा अर्थ समजून घेण्याकरता उद्देश पत्रिकाच्या शब्दांनी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करावे असं घटनाकारांना वाटत होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध करून दाखवलं आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयासमोर जेव्हाही संवैधानिक तरतुदीचा अर्थ लावण्याचा प्रश्न येतो तेव्हा न्यायाधीश निर्णय देण्यासाठी या उद्देश पत्रिकेच्या शब्दांचा आशय घेत असतात, त्याचा आशय समजून त्याचा आधार घेत असतात. म्हणून उद्देश पत्रिका हे संपूर्ण संविधान जाणून घेण्याकरता एक मोजपट्टी
आहे, असे मत सेवानिवृत्त सरन्यायाधीश सुब्बाराव यांनी व्यक्त केलेले आहे. तसेच लोकतंत्रात्मक मूल्यांची जपवणूक यामध्ये झालेली आहे. लोकशाही करता जे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये लोकशाही निर्माण व्हायला पाहिजे, ते या उद्देश पत्रिकामध्ये सांगितलेलं आहे. हे एक श्रेष्ठ आदर्श आहे, कारण की उद्देश पत्रिकाला इतकं सुरेख अर्थ असणारे हे गद्य काव्य आहे असे म्हटलं जाते. इतकं सुंदर शब्दामध्ये याची रचना करण्यात आलेली आहे की याला गद्य काव्य असं सुद्धा M.V. फायली नावाचा विचारवंत म्हणतोय. कारण की ते म्हणतात की इतक्या मोजक्या शब्दात इतके सुंदर विचार, इतके श्रेष्ठ आदर्श क्वचितच पाहायला मिळतील. अर्नेस्ट बारकर नावाचा विचारवंत म्हणतोय, जो की जागतिक कीर्तीचा विचारवंत आहे, तो म्हणतो की ते इतके या भारताच्या उद्देश पत्रिकेने प्रभावित झाले की ते म्हणतात आहे, त्यांनी आपली एक बुक लिहिली, द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी, आणि ते म्हणतात की अनुक्रमणिकेनंतर मी भारताची उद्देश पत्रिका जशीची तशी शब्दशः का छापली याचा मी खुलासा करायलाच पाहिजे. याचा खुलासा करताना ते म्हणतात आहे की मला या पुस्तकामध्ये जे म्हणायचं आहे ते सगळं या उद्देश पत्रिकेमध्ये थोडक्या पण जोरदार शब्दात मांडलेले आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की संविधानाची ही उद्देश पत्रिका जगातील सर्व संविधानाच्या उद्देश पत्रिकामध्ये अतिउत्तम ठरलेली आहे. धन्यवाद.